हॅलो. बोला ना ताई. हा, आवाज आवाज येत येत नाही? नव्हता. हा का? हा. हा. सांगू का मग? हो, सांगा सांगा. हा, तर ते मांजरींचा विषय होता. तर मी कसं म्हटलं, मनात की म्हणजे स्वामींना म्हटलं मनात की स्वामी, उगाच नाही का काहीतरी कारण लागतं भांडणाला, तर मांजरीवरनं नको काय व्हायला, कारण ते आई लोक ग. सारखे नाही का हे हा हा. करणार की तुमची मांजर आमच्याकडे येते वगैरे, आणि तिचा काही त्यांना त्रास नाही, पण कसं एखाद्याला नाही आवडत ना. हो हो तर हो. मग मी रविवारचा दिवस होता, पण माझं पूर्ण लक्ष म्हणजे किचन मधून तिकडे की मांजर तिकडे जाती का काय आपली, असं तसं आई नाही का. ग. मग मी स्वामींना स्वयंपाक करता करता म्हटलं, स्वामी माऊली म्हटलं, माऊवरनं नका काही होऊन देऊ, कसं कारण सारखंच काय नाही काय होतं ना. तर म्हटलं बरोबर मी ना बरोबर. दिवसभरात तर मला नाही करता यायची सेवा, मी संध्याकाळी 12 वाजले तरी मी स्वामीचरित्र करील, पण माऊला तिकडे जाऊन देऊ नका. हा. आणि खरंच ती माऊ तिकडे गेलीच नाही ताई, नाही का अरे असं. वा. हा, नाही तर तिला खायला वगैरे सवय तिची की त्या भिंतीवरती असं म्हणजे गेटची भिंत आहे ना, त्यावरती जाऊन ती खाणार वगैरे, पण त्या दिवशी ती तिकडे गेलीच नाही. अरे वा. हा, म्हणजे म्हणजे मला वाटलं आता कसं तुम्हाला वाटेल की काहीही सांगतात, पण नाही 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 नाही. ज्याचं टेन्शन त्यालाच माहिती असतं, असं नसतं काही पण. हो. मग त्यामुळे मग मी म्हटलं नाही का मी ताईंना सांगेल तर माझा कॉल लागला तर, पण ते कसं हेच होईना. परवा पण तुम्ही केला, पण ते मला माझ्याकडून उचललं गेलं नाही. परत मी केला तर तुमचा चालू होता. असं काही तर काही झालं. असं काही ना काही होत राहतं. हो. हा. आणि दुसरं आहे की सांगू थोडक्यात? हो, सांगा ना, सांगा सांगा. हां. तर दुसरा म्हणजे माझा 2024चा आहे, आणि पण अच्छा मी कसं म्हटलं तर 1 वर्षानंतर मला शेअर करायचं होतं. ते जरा कसं माझ्या चुलत भावाबद्दल होतं, म्हणजे भाऊजाईचा. तिला अच्छा आहे अच्छा. ना 8व्या महिन्यामध्ये म्हणजे म्हणजे बाळ तिचं 8व्या महिन्यातच झालं नाही का. हा हा म्हणजे हा. 7वा पूर्ण झाला आणि 8व्यामध्ये 1-2 दिवसच गेलं तर नाही का, आणि ते बाळाची हा वाढ वगैरे जास्त काही हे नव्हती, म्हणजे जरा क्रिटिकलच नाही का. हा हा हा. आणि तर मी जरा शहरी भागातील, ती कसं म्हणजे ग्रामीण भागातच होती. तर इकडे तिला प्रायव्हेटमध्ये खर्च वगैरे खूप सांगितला ना. हा तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही सरकारी म्हणजे असं नाही का इकडे हा न्या, आणि प्रायव्हेटला पाहूच नका, सरकारीमध्येच न्या. तर मग आणलं असं माझ्यापासून समजा अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती एक सरकारी हॉस्पिटल आहे, तर तिथं तिला ऍडमिट केली. हा दुसऱ्या हा. दिवशी तिचं सिझरिंग केलं. ओ. आणि मग तिचं कसं सिझर केल्यामुळं मला जवळ असल्यामुळं भावाची बायको म्हटलं, मग मला कसं जाणं येणं पण लागलं ना. हो हो हो. आणि मग नंतर ना काय झालं, दुसऱ्या दिवशी त्या बाळाला काचेमध्ये ठेवलं. म्हणजे अरे. नाही का असं आयसीयू मध्ये. हो, तर हो मग हो हो. तिथं माझ्या त्या वहिनीची आई, ती पण जरा वयस्कर, आणि मग कोण जाणार बाळापाशी ना. तर मग त्यांनी बरोबर तरी बरोबर. एक व्यक्ती नाही का असं. हा. हा. तर मग माझा भाऊ बोलला की अक्का आता तूच जा नाही का. तर मग मला पण घरचं पण करून वगैरे नाही का, म्हणजे ताई हा कसं हा. तुम्ही समजून घ्या ते सगळे हो करायचं. हो हो. मग बरोबर. ते 3-3 तासांनी जावं लागायचं अगो सकाळी. बाई. हो, 6-9 वगैरे असं. मग पण अरे. मी जाताना स्वामींना मग घरातून म्हणायची, स्वामी माऊली बाळाला व्यवस्थित हे करू द्या नाही का, थोडं का हा होईना. हा. आणि गेलं कसं तिथं कुणाला दुसरं जाऊन देत नव्हतं. आता प्रायव्हेटमध्ये कसं त्यांची ते असंच सर्व असतं. हो. काळजी घेतात. पण बरोबर. सरकारीमध्ये कसं आपल्याला 1 तास जातात ना, की तुम्ही तुमच्या हो हो बाळाला हो. हां, त्याला काय ते म्हणजे डायपर वगैरे चेंज करा, त्याला जरा पुसा व्यवस्थित असं तसं. हो आणि हो. कसं वाटतं ना ताई, आपलं वेगळं आणि दुसऱ्याचं म्हणजे भावाचं असलं तरी ते जरा वेगळंच वाटतं ना. हो हो. म्हणजे बरोबर. आपलं जिम्मेदारी ना एक प्रकारे. हा 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 हा. तर मग मी गेले की असं स्वामीचं नाव तोंडात घेत राहायची. आणि जवळ 15-20 बाळं होती, म्हणजे नाही का ते आयसीयू मध्ये नाही का असं अरे प्रत्येक. बापरे. हा. हो. आणि आता प्रत्येकांचा टायमिंग समजा कोण 10 दिवसापूर्वी, कोण 5 दिवसापूर्वी वगैरे असं. असं झालेलं. हा आणि हा. हो, आणि मला एकदम मी पहिल्यांदाच असं पाहिजे होतं ना, तर मला धाकधूक असायची. म्हणजे मला ती भीतीच वाटायची की बाबा हा हा 3 हा. दिवसाचं ते बाळ म्हणजे खूपच त्याचं वजन पण कमी ना असं. अगं बाई. आणि हा. ते सिस्टर लोक पण कसं ताई आता म्हणजे कसं काहींना रागील पण असं जरा हेच करतात नाही का, असं की हा तुम्ही व्यवस्थितच नाही करत, असं नाही तसं नाही. हा. आणि म्हणजे आता त्यांच्याकडे पण जिम्मेदारी असते, त्यामुळे त्यांना पण काही हे नाही, पण खूप भीती वाटायची. हा. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, पहिले दिवस काही नाही वाटलं. त्यांनी सांगितलं की असं करा तसं करा. दुसऱ्या वेळेस गेले ना, तर त्या बाळाचे पूर्ण ठोके ताई थांबलेले होते. मला अय्या. इतकी भीती. हां, असं. आणि मग आहे ना, ती शेजारची एक होती ना, तर ती बोलली, "अहो, म्हणजे बाळाचे ठोके थांबले, सिस्टरला बोलवा." तिनेच हा. आवाज दिला. मला तर काहीच सुचेना. मी स्वामींना बापरे. म्हटलं, "हां," म्हणलं, "स्वामी माऊली काय झालं तर माझ्यावर येईन." कारण बाहेर गेले की तो भाऊन भाऊजाई मला विचारायचं नाही, बरोबर. "कुठं आहे बाळ?" नाही का. हो तर हो काही हो.
म्हणजे एक प्रकारे की माझ्या भरोशावरच नाही का. जबाबदारी आहे. हो. हो, हो. मग मी स्वामींना म्हणलं, माऊली का असं काय होऊ नका देऊ नाही का, म्हणजे बाई माझ्या गं! टोपर वगैरे नको नाही का. हां, हां, हां. आणि मग म्हणजे आणि ते बाळ पण असं म्हणजे बोट वगैरे धरायचं खूप छोटं ताई, खूप छोटं नाही का असं. हो, मी आता पाहिलं ना माझ्या पुतणीचं बाळ तसंच होतं. हां ना, हां. मग मी स्वामींना मनोमन म्हणलं, स्वामी माऊली या बाळाला असं हे करू. मग त्याची 2 मिनिटाच्या अंतरावर येईपर्यंत मग परत ते बाळाचे ठणके चालू झाले. मला तेव्हा आहे ना म्हणजे खूप असं हे वाटलं. मग बाहेर आले की भावाला म्हटलं बाबा नाही का व्यवस्थित आहे. तोच थांबायचा ना इथूच्या बाहेर. आता ती बरोबर भाऊजाईचं आहे. हां. सिझरिंग असल्यामुळे ती बेडवरच होती. आणि बरोबर. मग तो आले की त्याचा पहिला प्रश्न, "अक्का बाळामध्ये सुधारणा आहे का?" आई असं गं! मग मी मग ते मला आठवायचं ना की जर बाबा काय असं विचित्र काय नको व्हायला ना म्हणजे. बरोबर, बरोबर. हां, खरं. हां. म्हणजे नाही का तर मला लय मग मला ते सांगायचं होतं. मग मी तेवढ्यातच सांगितलं. मला म्हटलं स्वामी माऊली म्हटलं, "बाळाला ह्याच्यातून घेऊ द्या. मी 1 वर्षानंतर हे ताईंना आई सांगणार आहे." गं! कारण किती कसं ताई त्याचं कसं सांगितलेलं की 1 वर्ष म्हणजे आता दुसरी नॉर्मल बाळं कशी समजा जे 25ला झालं ते 26ला 1 वर्षाचं होणार ना. तर बरोबर. बाळाचं त्यांनी असं सांगितलं की तुमचं बाळ 2 वर्ष मागे सगळ्या मोमेंट तुमच्या कमी कमी असणार. म्हणजे म्हणजे ते 7व्या महिन्यात वगैरे झाल्यामुळे असं होतं का ते? का काय? हो, 7वा महिना तिचा संपला आणि उद्या समजा 8वा चालू होणार तर ताई आज झालं असंच झालं तिचं. हां, हां. म्हणजे बरोबर. 7वा पण नाही आणि 8वा पण नाही असं थोडक्यात. बरोबर, बरोबर, बरोबर. हां. आणि मग ते कसं मग म्हटलं नाही का आता काही असू दे. मग मी त्याला सगळं व्यवस्थित झाल्यानंतर सांगितलं आणि ते शेजारच्या ताई होत्या ना मग त्या पण बोलल्या. म्हणल्या, "अहो तुम्हाला माहिती आहे का बाळाचं सगळं असं थोडक्यात की ते पूर्ण बंद झालतं पण अचानक म्हणजे नाही का चालू झालं." मग हां, हां. तिला मी नंतर म्हटलं बाबा म्हणलं म्हणजे असं मला पण वाटलं म्हणलं मी स्वामींना धाव घातली की काही होऊ दे. हां. पण मला माझ्या टोपर नको येऊ दे. होय की नाही? हां, हां, हां. असं. आणि ताई आणि आता एक अशी मोमेंट आहे की म्हणजे मी एवढं सगळं करून आता ते माझ्या विरोधात. विरुद्ध आहे? विरुद्ध म्हणजे कसं असतं ना ताई की ते एखाद्याला हे केलं तर ते जाणीव नसते ना त्या लोकांना. हां, अशी हां. परिस्थिती. आणि त्यावेळेस ती भाऊजाई पण मला म्हणायची, "तुम्ही किती माझ्या बाळासाठी केलं," असं तसं. पण आता ते बोलत पण नाही. बघा. हे काही नाही तरी आपण मनाला लावून नाही घ्यायचं. नाही घेत. आणि ताई मला हा अनुभव दोन्हीकडनं देखील आहे. सासरकडनं पण आणि आता तुम्हाला वाटेल नाही का, पण मला असं नाही, नाही खरंच ताई. तुम्हालाच नाही. हां, हां. आम्हाला पण आलेलं आहे. पण असं कसं एक रडावं. लक्षात ठेवायचं ताई, हो. आपण जेव्हा करतो ना कोणासाठी, हां. जेव्हा करतो ना तेव्हा सोडून द्यायचं, की हो, मी मी कोणाचं केलं होतं आणि नाही, नाही. हो. ह्याचं हे विसरून जायचं. नाहीतर हो. ना आपण दुःखी होतो. हो ताई, मला खूप अनुभव आला आणि मी तुम्हाला पहिल्यांदा शेअर केलेला बघा कोरोनामधला अनुभव हो, आहे. हो. हो, तो पण हो. तसाच होता, की नाही का आपण म्हणजे माझ्याकडे काही म्हणतात ना, मी तर कुणाला म्हणताना म्हणते, की हे माझं आहे ना, म्हणजे सगळे माझे कर्माचे भोग ह्याच जन्मात आलेत नाही का. बरोबर आहे. पण जाऊ द्या स्वामींच्या कृपेने सगळं चांगलं आहे नाही का. हो, हो. आणि नाही, नाही. असंच हं. आणि ताई उसने पण कोणी पैसे मागितले ना, तर हो. द्यायचे तर नाहीच. हां. म्हणजे मोठी अमाउंट असेल तर. हो, हो. आणि जर वाटलं तर नाही खूपच तुम्हाला असं वाटतं की नाही दिले, हो. देऊ असं. तर एक हां. लक्षात ठेवायचं की दिले म्हणजे आपले बुडाले असं समजून द्या. ताई मी मग तुम्हाला आता खरं सांगू का, माझ्या हं, मिस्टरांबद्दल खूप झालंय अहो हे माहिती आहे म्हणजे नाही का, असं हं. पण नाही की त्यांना दुसरे काही आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब आहे. आपला आहे तेच आहे, पण बिझनेसच आहे आपला घरगुती म्हणा किंवा असं हो, थोडक्यात हातावरचं. पण हो, तरी पण त्यांना आणि मग मी सांगितलं ना, त्यांना वाटतं ना आपण नाही मदत करणार मग कोण? पण हो. ताई एकदा मदत केली ना, ते इतके जवळचे लोक असतात पण ते विसरतात. ताई म्हणूनच सांगते जेव्हा तुम्ही कोणाला हां, पैसे देता, तेव्हा हां. लक्षात ठेवा की आता हे बुडाले. हो ना. असं समजूनच द्यायचे. कोणाला जामीन राहता, तर समजायचं हां. ते कर्ज मी फेडणार असेल. हो आपली ना. फेडायची ताकद असेल तरच कोणाला जामीन राहा, नाहीतर जामीन राहू नका. आणि म्हणजे मला पर्सनली कसं ताई म्हणजे असं पैशाबद्दल वगैरे नाही, पण हे असं नाही का, की करून आपला उपयोग करून घेतात, की नाही का असं आणि नंतर मग तू कोण आम्ही कोण असं करतात. हो, पण मी जग पण नाही असंच आहे, म्हणते. असंच आहे. हो. म्हणून केलं की आणि सोडा. सोडून हो आणि हे लांबचे लोक नाही ताई घरचेच सगळे घरचेच असतात.
आणि मग ताई मी नंतर भावाला सांगितलं, तिला घरी वगैरे सोडलं, 1-1.5 महिन्यांनी सोडलं तिला दवाखान्यात ना. हा मग मी त्याला सांगितलं, तो पण म्हणजे भाऊ शेवटी भाऊच असतो ना, चुलत हो असतो सख्खा असतो. मग माझ्यापाशी रडला वगैरे, म्हणला तू माझ्या बाळासाठी केलं, असं केलं. म्हणलं अरे सोड, म्हणलं असं काय मी नाही करणार मग कोण करणार. हा आणि मग मी त्याला तेव्हा सांगितलं ताई की अरे एक दिवस असं असं झालतं बाबा, बाळाचे ठिके पूर्ण बंद झालते. मी स्वामींना साथ घातली आणि म्हणलं मी माझ्या तोंडून बोलून गेले की बाळ व्यवस्थित झाले की तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला मी नाही आले तरी त्याला मी पाठविला. आणि मग ताई तो गेल्यानंतर मग त्यांनी बाळाचं नाव समर्थच ठेवलं. अरे वा, गेले होते का ते? हो हो गेले मग 1 हम्म. वर्ष झाल्यानंतर बाळाला. त्यांना मग मी सख्खी बहीण नाहीये का? नाही, माझा चुलत भाऊ आहे. हा सक्की हा बहीण होती. हो. मग तेच मला सांगायचं होतं ताई, मी खूप प्रयत्न करत होती, पण ते नाही. फोनचं आपलं असं हे व्हायचं ना, हो हो हो. तुमच्याशी बोलायचं पण योग येईल त्या अर्थी मी करत होती नाही ताई. नाही, पण हे तुमचे कर्म खूप चांगले आहेत ताई. इथे इथे याच्यात नाही, पण स्वामींकडे तुमची सगळी नोंद आहे ताई. हा ना ताई. आणि त्याचं आपल्याला रिटर्न्स मिळतात ना ताई. एक हो लक्षात हो. ठेवा, तुम्ही चांगलं करा, त्याचे हा. कुठे ना कुठे चांगलं मिळत राहतं आपल्याला. हो ना ताई. आणि मी अपेक्षा पण नाही करत ताई. आणि नाही नाही, माझं आपण अपेक्षा करायचीच नाही. हो ताई. तरी पण जे म्हणतो ना आपण युनिव्हर्स हे सगळं हो हो आहे, हो. त्याच्यात तुम्ही जे बोलता ते तुम्हाला रिटर्न मिळतात. तुम्ही जे करता ते तुम्हाला रिटर्न हो. मिळतं. तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतील ताई अजून. थोडे दिवस तुमचे काय आहेत तुमच्या ना तोंडून तेवढं ऐकलं ना ताई, मला खूप बरं वाटलं स्वामी. तुम्ही म्हणजे म्हणजे तुमचं बोलणं हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आशादायक आहे. नाही आहे, हे जगाची म्हणजे हे युनिव्हर्सचं आहे ताई. हो. पूर्ण ब्रह्मांडात असंच आहे, हां. की तुम्ही जे द्याल ते तुम्हाला रिटर्न येणारच. हो ना. हां. हं. तर हे तुम्ही खूप छान केलंय ताई आणि तुम्हाला त्याचे रिटर्न्स खूप चांगले मिळतील. आणि कसं आहे ताई, घरातला प्रत्येक आता मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं आमची जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे असं हो. त्यातले कोरोनामध्ये दीर गेले आमचे. तुम्हाला हं. मी तो अनुभव सांगितला, पण त्यात मी काही डिटेल वगैरे काहीच सांगितलं नव्हतं. हां. त्यांचं पण आम्ही ते म्हणजे सर्व शेवटपर्यंत त्यांचं आम्ही केलं. पण नंतर काय झालं ताई, जोपर्यंत म्हणजे ते होते तोपर्यंत त्यांची वाईफ, मुलगा आमच्या बाजूने होते. बाजूने म्हणजे आम्ही कधीच कुणाला असं केलं नाही की हे आमचं नाही ते आमचं नाही. घरामध्ये आम्ही लहान ताई, हां, आम्ही बघा. लहानातून मोठ्यांचं आम्ही जिम्मेदारी पार पाडली. पण नंतर ते गेल्यानंतर आम्हाला काही आम्ही वाईट वगैरे असं करून पण सासू सासऱ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे ते आमच्या म्हणजे हां. एक प्रकारे ते आमच्या बाजूने आहेत. आणि ज्याच्या बायकोचं म्हणजे त्या दिराचं केलं ना, तर ती बायको आमच्या विरोधात जाऊन दुसऱ्यांबरोबर अशी नाही का की ह्यांनी असं नाही केलं, त्यांनी तसं नाही केलं. हां, यांच्या अपेक्षा वाढतातच. हो ताई. असं आणि मग म्हणतात ना, ते देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने हो घेत घेणार. जावे. हो ते तसं. घेणाऱ्यांचे हात कधी थांबतच नाही. हो. आणि माझे मिस्टर ताई त्यावेळेस आमचा असा छोटासा व्यवसाय होता. त्याच्या हां. ह्याच्यावरती इकडून तिकडून पैसे घेऊन त्यांचा दवाखाना वगैरे केला. पण बॅड लक यश नाही आलं त्यात. 4.5 लाख रुपये घालवले. त्याच्यामध्ये ताई त्यावेळेस किती हे होतं ना, बेड भेटत बरोबर. नव्हते, काही नव्हते. मग खरंय. खूप असं मी पण माझं पण कसं हिमोग्लोबिन 4-3 वरच होतं. तरी मी कोरोना बघा. पॉझिटिव्ह असणाऱ्यांची एवढी काळजी घेतली. पण जाऊ द्या, स्वामींची माझ्या मागे ताकद होती त्यामुळे मला काही झालं नाही. म्हणजे हां, मग हे केवढं मोठं भाग्य आहे बघा. हो. आणि मी त्यांचं सर्व करायची ताई, म्हणजे केलेलं बोलावं नाही, पण आता काहीच तुम्हाला हे हां. मी त्यांना सर्व करत होते. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना दवाखान्यात न्यायचो ना, तर त्यावेळेस ते सिस्टर लोक वगैरे त्यांना वाटायचं की मी वाईट आहे. माझे हं. मिस्टर म्हणायचे की तुम्ही त्यांना घेऊन नका येत जाऊ. तर ते बोलायचे का, म्हणायचे की ते आले की रडतात त्यांना खिडकीतून पाहून. तर मग ते बोलले, अहो ती माझी वाईफ आहे, तो माझा भाऊ आहे. म्हणजे हां. म्हणजे केलेलं बोलावं नाही ताई, पण हो, आम्ही हो. काही असं कुठल्याच अपेक्षेने केलं नव्हतं की बाबा बरोबर. आपण असं करतोय आपल्याला नंतर असं. पण ती लोक आता बघा ना, म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या मग आशीर्वादाने म्हणजे सर्व चांगलं आहे. चांगलंच माझी राहणार, चांगलंच होणार. मुलं पण चांगली आहेत, पण ते गद्दारी केली ताई आमच्या बरोबर घरातल्यांनी. नाही, करू द्या. स्वामी नाही करणार ताई तुमच्याशी हो. गद्दारी. आणि आम्हाला कोणाचं चांगलं आता कसं ताई, कोण कोणाला म्हणून घेत नाही ना की तुम्ही आम्हाला चांगलं म्हणा, नाही का. आता एक बरोबर, बरोबर. आणि आता मला आशीर्वाद रुपीच बोललात का नाही की व्यवस्थित सगळं होणार आहे हो, असं. हो.
आमच्याबद्दल जाऊन निगेटिव्ह तिथे सांगतात, तुम्हाला माहित नाही जाऊ ते दे, जाऊ कसे. दे. आपण त्याच्यावर आम्ही चर्चा पण नाही करायची ताई. हो, तुमचं मी खूप सोडून देते चांगलं ताई. होणार आहे. हो, असं हे होऊन जातं. पण कधी ना कधी मनाला जरा वाटतं ना ताई, की हं, हं, की हं. आपण म्हणजे मोठ्यांचं जे करायचं होतं ते आपण केलं, पण आपल्याला नाही का, मग मी स्वामींवर सगळं सोडून देते, की स्वामी नाही, माऊली नाही. तुम्हीच उलट आसरा माझी. स्वामींनी म्हणजे किती मोठं कार्य दिलं, की तुम्ही छोटे असून मोठे सगळे मोठ्यांची कर्तव्य दिली. हे हो, तुमचं भाग्य ताई. हो ताई, मी तसंच समजते. पण कसं सगळेच जण, मग मी त्या आता ताई 3 हं. वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले त्यांची नावं घेते. म्हणजे मी नाहीच बोलत. करायचं तेव्हा खूप केलं, खूप केलं. फार पोट हां, त्यांनी मागितलं तर मी हात दिला. हां. आता मी त्यांची नावं देखील घेत नाही. म्हणजे मला ती इच्छाच होत नाही. नाही, नाही. पण मनात राग नाही ठेवायचा ताई. नाही, नाही. त्याचा काही त्रास राग आपल्याला होतो. म्हणजे राग नाही, पण कसं ना, की एक प्रकारे तुम्ही आमच्याशी एवढं हे करता जाऊ ना, दे, जाऊ दे. मला काही नाही. हो. तुमचं खूप छान होणार ताई. मी शेअर करते हां. काही ऐका ना, तुम्ही 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये बोलला होता, की तुम्ही केंद्रे दादांच्या मठात येणार आहात. हो, येणार आहे. पण मी ना ताई ते फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये येईल. मग कारण एखाद्या कधी सांगून ठेवा. म्हणजे मला जवळ आहे. मी येऊ शकेल तुम्हाला भेटायला. स्वामी ओम ग्रुपवर आहात ना तुम्ही? ताई कसं होतंय, माझा मुलगा आपण मोबाईल यूज करतो ना, मग त्याचे पण ग्रुप वगैरे आहेत ना कॉलेजचे, म्हणून मी ग्रुप नाही ॲड केलेला. नाही, मग मी तेव्हा ना ग्रुपवरच टाकणार आहे ताई. हां की का? मी आता पुण्याला येते असं. मग हां, मी तिथे तशी 2-3 दिवस राहील पण तिथे. हां. कसं मला रोज स्वामींच्या मठात तिथे येऊन बसायचंय. हो, हो. दादांबरोबर जरा केंद्रे दादांशी रोज जरा गप्पा गोष्टी होतील हां. असं. मी 1 तारखेला जाऊन आले ताई, नाही का. स्वामींचं दर्शन घेऊन 1 हो तारखेला. का? अरे वाह! 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 खूप छान आहे. कारण मग कसं परत जाणं होत नाही ना. हो, मग हो. आता आली ना म्हणूनच तिथे म्हटलं. की मी तिथे हां. असे 2-3 दिवस थांबणार आहे पुण्यात. हो. मी आणि माझे मिस्टर येऊ. हो का? मग हां. बरं. हो. मग सकाळ संध्याकाळ दादांना भेटायला जाईलच तिथे हो, हो. शिवतेज नगरच्या मठात. हो, हो. दादांनाच विचारून कुठे थांबायचं काय ते ठरवेल. हो, हो. तिथे जवळपास कुठे चांगलं मी हॉटेल तेच वगैरे. ऐकलं ना, आणि मी तुमचं सकाळी उठल्यापासून अनुभव ऐकत असतील ना ताई, त्यामुळे नाही हां, का. हां, हां, हां. मुलगा म्हणतो ते मी कोड लावते कानाला नाही का, म्हणजे आणि हां, ऐकते. हां, हां. म्हणजे तू येडी होशील ते ऐकून ऐकून. म्हटलं अरे वेडं नाही होत, म्हटलं आपल्या डोक्यातलं उलट कमी होतं विचार नाही का, अगदी, की अगदी. आपणच नाही, आपल्यापेक्षा खूप जणांना खूप काही काही दुःख असतात नाही का, हो, ते कळतं. हो. खरंय, हां. खरंय. मी असं शेअर होतं. करते हां ताई. हो ताई, हो ताई. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ.